परंपरा को देखते हुए केवल अयोध्येतील राम मंदिरामध्ये रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पाडल्यानंतर छत्रपती याच मंदिराबाहेरील एका भाषणात पंतप्रधानांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली। याच मुद्द्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। अयोध्येच्या मंदिराबाहेर झालेल्या जाहीर कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींसहित अनेक मान्यवरांनी भाषणे केली। मात्र या भाषणादरम्यान गोविंददेव गिरी महाराज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्या पद्धतीनं स्वामी समर्थांनी श्रीमंत योगी असा उल्लेख केलाय तसाच श्रीमंत योगी मोदींच्या रूपात आपल्याला लाभलाय असं गोविंददेव गिरी म्हणाले। यावरूनच आता रोहित पवार यांनी आक्षेप नोंदवलाय। उस प्रसंग में उनके सारे ज्येष्ठ मंत्रियों ने उनको समझाया और लौटा करके लाया कि यह भी आपका कार्य भगवत सेवा ही है। आज हम लोगों को उसी प्रकार के एक महापुरुष ऐसे प्राप्त हुए हैं जिसको भगवती जगदम्बा ने स्वयं हिमालय से लौटा करके भेज दिया कि जाओ भारत माता की सेवा करो। तुम्हें भारत माता की सेवा करनी है। मैं अपने को कभी श्रद्धा रखने के बारे में भावुक नहीं पाता हूं, लेकिन कुछ स्थान ऐसे होते हैं। गोविंददेव गिरी महाराजांनी केलेलं वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराज संन्यास घेणार होते हे विधान चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय। सन्मान्य गोविंदगिरी महाराज, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकतात। प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठित व्यासपीठावरून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होईल असं वक्तव्य जाणं हे योग्य नाही असं रोहित पवार यांनी म्हटलंय। छत्रपती शिवाजी महाराज धार्मिक होतेच, पण त्यांनी कधीही संन्यास घेण्याचा विचार केला नाही। त्यांनी केवळ आपल्या कर्तव्याला म्हणजेच स्वराज्य स्थापनेला सर्वोच्च महत्त्व दिलं। शिवरायांचं स्वराज्य म्हणजेच रयतेचं राज्य हे रामराज्याला साजेसं असं सर्वसामान्यांना केंद्रित असलेलं राज्य आहे। शेतकरी 12 बलुतेदार संपन्न त्यावेळेला होते। महिला भगिनी सुरक्षित होत्या। द्वेषाला कुठलीही जागा नव्हती। पण या स्वराज्याची प्रेरणा आणि मार्गदर्शक केवळ आणि केवळ मासाहेब जिजाऊ आणि सर्वसामान्य रयत होती। त्यामुळे आपली वक्तव्य आपण त्वरित मागे घ्यावीत ही विनंती रोहित पवार यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, बारामती। श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी, हम लोगों को आज एक श्रीमंत योगी प्राप्त